बुलेटिन की शुरुआत एक बड़ी खबर के साथ करेंगे, जहां रमजान के महीने में ईद से पहले बीजेपी द्वारा सौगात मोदी कार्यक्रम को लेकर महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने सीधा बीजेपी पर हमला बोला है। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा ने हिंदुत्व को त्याग कर सत्ता जिहाद अपनाया। ठाकरे ने इस योजना को सौगात सत्ता करार दिया और सवाल किया कि अब हिंदुओं की रक्षा कौन करेगा। उन्होंने भाजपा पर मुस्लिम वोट बैंक को साधने का आरोप लगाया। उन्होंने आगे कहा, अब बीजेपी को आधिकारिक तौर पर ऐलान करना चाहिए कि उन्होंने हिंदुत्व छोड़ दिया है। वे उन लोगों को सौगातें सत्ता बांट रहे हैं जिनके घर बुलडोजर से ध्वस्त हो गए और कई लोग सांप्रदायिक दंगों में मारे गए। 32 लाख बीजेपी कार्यकर्ता 32 लाख मुसलमानों के घर जाएंगे। यह मोदी की ओर से कोई उपहार नहीं है, यह सब सत्ता के लिए है, यह फर्जी हिंदुत्व है। ठाकरे ने आगे कहा कि भाजपा को यह घोषणा कर देनी चाहिए कि उसने हिंदुत्व को हमेशा के लिए त्याग दिया है। क्या है सौगाते मोदी, आइए आपको बताते हैं। सौगाते मोदी किट में खाने पीने की चीजों के साथ साथ कपड़े, सेवई, खजूर, ड्राई फ्रूट्स और चीनी है। महिलाओं की किट में सूट का कपड़ा है, पुरुषों की किट में कुर्ता पैजामा है। हर किट की कीमत करीब 500 से लेकर 600 रुपए बताई जा रही है। बीजेपी अल्पसंख्यक मोर्चा के नेशनल प्रेसिडेंट जमार सिद्दीकी ने कहा, प्रधानमंत्री मोदी 140 करोड़ भारतीयों के पीएम हैं। त्योहार का समय है, ईद आने वाली है, रमजान चल रहा है, हमारे कार्यकर्ता जाएंगे और किट देंगे। किट में खाने पीने का सामान होगा, घर की महिला प्रमुख के लिए सूट का कपड़ा होगा। किट में त्योहार, सेवइयां, बेसन, ड्राई फ्रूट, दूध, चीनी सब होगा। उन्होंने आगे कहा कि हम माइनॉरिटी समाज के लोगों तक पहुंचेंगे और मोदी किट बांटी जाएगी। ये किट पूरे देश में बांटे जाएंगे। यह किट 32,000 पदाधिकारी बांटेंगे। एक पदाधिकारी 100 परिवारों में किट बांटेंगे। उद्धव ठाकरे ने बीजेपी पर यह निशाना ठीक उस वक्त पर साधा जब पार्टी का अंजुमन शान इस्लाम उर्दू स्कूल, दुर्गा माता गली, खैरानी रोड, साकिनाका में सौगाते मोदी कार्यक्रम चल रहा था। मोदी भाजपा अल्पसंख्यक मोर्चा के अध्यक्ष वसीम आर खान की तरफ से जरूरतमंद 500 मुस्लिमों को मुंबई भाजपा अल्पसंख्यक मोर्चा के अध्यक्ष वसीम आर खान की तरफ से जरूरतमंद 500 मुस्लिमों को किट बांटने का कार्यक्रम आयोजित किया गया था। इस किट में ईद के मौके पर जरूरत में आने वाले सामान को रखा गया है। उद्धव ठाकरे ने जहां प्रेस कॉन्फ्रेंस में सौगाते मोदी कार्यक्रम पर निशाना साधा, तो वहीं उन्होंने एक दिन पहले हुए संपन्न राज्य के बजट सत्र पर कहा कि यह सत्र विफलताओं को छिपाने के लिए था। इसमें हताशपूर्ण, निराशावादी बजट पेश किया गया था। वहीं इस अवसर पर उद्धव ठाकरे ने और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। इसलिए तो मैंने कहा ना, एक तो उन्होंने जाहिर करना चाहिए कि उन्होंने आखिर हिंदुत्व छोड़ ही दिया, और नहीं तो ये सब नौटंकी है। ये तो नौटंकी है, सिर्फ सत्ता हासिल करने के लिए। जैसे अभी बिहार की इलेक्शन आ रही है, उनके साथ नीतीश कुमार है, तो क्या जवाब देंगे वो? नीतीश वहां बिहार में करके दिखाओ नहीं। एक तो उनको आप सौगात दे दो, नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की, कुछ तो करो। सीतारामन पर कटाक्ष किया है ने, और उसको दूसरा सबक भेजा गया मुंबई पोलीस द्वारा। बघा, आता मी काय त्याचं वकीलपत्र इकडे घेऊन बसलो नाहीये. जे त्यांनी केलं, मला जे बोलायचं ते मी बोलतो. सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही, हेच त्यातून दिसतंय. आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल, तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला, तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही. पुढच्या काळात राज्य सरकार कुणाल कामरांच्या त्या एकूण विडंबन गीतामुळे जो काही वाद निर्माण झाला, कदाचित महाराष्ट्रात असे कार्यक्रम सादर करण्यास त्यांना बचाव केला जाऊ शकतो अशा काळात. आणि तसंच जेव्हा ते मुंबईत येतील, त्याच्या चौकशीला सामोरं जाऊन होऊ शकतं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्यांना तोड देऊन जाऊ शकतं. तर अशा वेळेस शिवसेना युबीटी कुणाल कामरांच्या शिवसेना युबीटी नाही, शिवसेना एकच आहे. दुसरी ती गद्दार सेना आहे. मी उघड उघड म्हणतोय, ती गद्दारांची सेना आहे. तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेशी काहीचाही संबंध नाही. ती गद्दार एसनशी सेना आहे. या एसनशी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी, बरं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला? ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं, पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये. त्याच्यामुळे एसनशी जे काय आहे, एसनशी त्यांनी काय करायचं ते करू, ती गद्दार सेना आहे. पण एसनशीची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल,
तर याचा अर्थ एसएनसी गद्दार आहे. नाही, नाही, पण specific असं आहे की कुणाल कामरांच्या बरोबर उद्धवजी एक मिनिट काही पाखंडांना समोर करून काही ठिकाणी आपली युती साध्य करतायत, माझी बदनामी करतायत. त्यांनी समोर येऊन अहो माझ्या सत्य हे सत्यच असतं. इतके वर्ष अख्खी गावागावात 50 होते एकदम होते. हे गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण लिहिलेलं होतं त्यांनी. कुणाल कामरांच्या मागे उभं राहणार तुम्ही किंवा तुमचा पक्ष? मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे. ते हे करतील. एक तर हा निरर्थक संकल्प, ज्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये. स्वतः मी म्हटलं जसं 5वी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे. आणि त्याच्यानंतर सौगाते सत्ता हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बाकी गद्दार बिद्दार फडतूस प्रश्न आहेत. तर सौगाते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे, आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता जिहाल आम्ही मानायचा का, याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे. आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचे आरोप करताय? आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर का समाजाची मतं, मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू, इतर समाजाची मतं मिळवत असू, तर तुमच्या पोटात धोक्याचं कारण काय? म्हणजे आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आलात. आता ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेरलं त्या धर्मामध्येच तुम्ही घरोघरी जाऊन अन्न पदार्थ देताय. तर काय तुमचं नेमकं काय? तुम्हाला त्यांना विष द्यायचंय का अन्न द्यायचंय हे तर एकदा सांगा. खुर्चीसाठी कोण फुटलेत काही जणांना. तुम्ही बघू शकता त्यांच्या कुठले, मी कसं सांगतो. संस्कृतीमध्ये महाराष्ट्र हा सगळ्यात पुढे आहे, इतर सर्व राज्यांना मागे टाकले. हे म्हणूनच आता काय बोलायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते म्हणजे खूप चांगली झाडाझडती खूप घेतात. जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते. पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं. त्याच्यामुळे जोपर्यंत निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघतंय, म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवतंय, तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्या बाबत सुद्धा तो काय निकाल, कारण निकाल तर लागला पाहिजे, काय असेल तो असेल. सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार निकाल हा लागलाच पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टाने जर का याची दखल घेतली असेल आयाराम गयारामची, तर त्या आता आयाराम गयारामची मंदिरं बांधली जात आहेत सत्ता पद देऊन, ती मंदिरं तोडली पाहिजे. त्याच्याकडनं एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील. सोडतील बघा तुम्ही. अजूनही आता मला माहिती नाही, कारण काही बातम्या आपण विसरून जातो. आता असा जर का मी तुम्हाला प्रश्न विचारला पटकन तुम्ही सांगा, कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला होता, कोणत्या गावातून? नक्की नक्की ना? आता तुम्ही काय म्हणाला आपटेची शाळा, आपटे कुठे आहेत? आपटे कुठे? तेव्हा जे काय काऊर उठलं होतं अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर की हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का, तर आज ते संचालक कुठे आहेत? त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये. तसंच कोरटकर बद्दल तुम्ही किती ओरडणार? 2 दिवस ओरडाल, अटक केली, आता तो कोणत्या तुरुंगात आहे, काय करणार, त्याला किती दिवस, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हातून मातून चाललेल्या. सोलापूरकर कुठे? सोलापूरकर कुठे? जो महाराजांची उघड एवढी बदनामी करतोय, म्हणजे गद्दाराचा अपमान तुम्हाला सहन होते, त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता, त्याला 2-2 समन्स पाठवताय. सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत. तुम्हाला अधिकार काय कामगावरती कारवाई करण्याचा? म्हणजे तुम्ही कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श? छत्रपती शिवाजी महाराजांचा की खंडोजी खोपडेचा? खंडोजी खोपडेचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार, आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस देणार. हे जे काही ढोंग आहे ना, हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेलं हे अस्वस्थ सरकार आहे. यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण तरी खेचेल, कोणाचे लागेबांधे कोणाची आहेत, नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली, या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये. त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहिती नाहीये, त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही.
इंग्रजीवर बोललो ना. हिंदीचा बोलले हे तुम्ही हिंदी बोलले. का उदय तुमचा अरे मागणी केली जाते. छत्रपती संभाजी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र सुद्धा दिलंय. बघा त्याच्याबद्दल आता रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काही स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेमा काय वाटेल ते करा, ठेवायची ते ठेवा, उकडायची ते उकडा, परंतु त्याच्यावरनं एवढी पेटवापेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे. संपूर्ण राज्याने सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे की हे कुत्र्याच्या समाध्या वगैरे ह्याच्या वरनं भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे, ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो, त्या जलपूजनाचं काय करायचं, त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही, छत्रपतींचं स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये. मोदींना तुम्ही काही स्मरण वगैरे करून देणार आहात? मी कोण बाबा मोदींना स्मरण करून देणार? पत्र पाठवतो. नाही, आता हे परत आहे की छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं, हे याच्यासारखं दुर्दैव काय आणि हे काय कोणाला हिंदुत्व शिकवत आहे. नाही, आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांना छत्रपतींच्या स्मारकाबद्दल काय पडलेलं नाहीये ते सोलापूरकर आणि कोरटकरला काय हरकत करणार, कोश्यारीनं काय कारवाई करणार, कोश्यारीवर सत्ता जिहाद नाही, सौगात आहे सत्ता. घर घर में आज तक वो जहर दे रहे थे, अब जाके अनाज दे रहे हैं, अच्छी बात है, लेकिन भाजपा ने अभी ऐलान करना चाहिए कि उन्होंने आखिरकार हिंदुत्व छोड़ ही दिया और अब उनको कोई अधिकार नहीं रहा जो मेरे ऊपर आरोप लगाते हैं या मेरी आलोचना करते थे कि उद्धव ठाकरे ने हिंदुत्व छोड़ा, भाजपा को कोई अधिकार नहीं रहा है, आखिरकार उन्होंने भी हिंदुत्व छोड़ दिया है, तो आगे जाकर देखते क्या होता है। विधानसभा लोकसभा चुनाव में नारा था एक है तो सेफ है और अभी एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, आपका मुंबई सूत्र चुराएंगे, तो अभी अगर भाजपा ने भी हिंदुत्व छोड़ दिया है तो हिंदू सेफ है या नहीं है, और जो यहाँ अपने आप को हिंदुत्व के रक्षक मानने वाले जो लोग हैं उनकी मुझे तस्वीर देखनी है कि वो कैसे जाते हैं घर घर में और मस्जिद में जाकर कैसे वो सौगात देते हैं।